शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। एकीकडे कायदेशीर तर दुसरीकडे जनतेच्या दरबारात न्यायाची अपेक्षा ठाकरे गटाला आहे। त्यातच शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप नेहमी केला जातो। याबाबत उद्धव ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे खळबळ उडालेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। शिवसेना संपवण्याचा कट 2014 मध्येच उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप। मग 5 वर्ष सत्तेत कसे राहिल्या भाजपचा पलटवार। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली। एकनाथ शिंदेंना यासाठी महाशक्तीचा अर्थात भाजपचा पाठिंबा होता असा आरोप नेहमी होतो। भाजपला शिवसेना संपवायची असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। पण शिवसेना संपवण्याचा कट 2014 मध्येच भाजपने आखला होता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी नाशिकमधल्या अधिवेशनात केलाय। जेव्हा आपली युती तुटलेली होती, निवडणुका झालेल्या होत्या, हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते। त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितले की उद्धव, मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय। म्हटलं का? चल नहीं, दिल्ली में अब क्या कहूं। म्हटलं क्यों आए हैं तो कहीं डालो ना, आता काय आलत कशाला मग। नाही म्हणे दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नहीं रहे। 2014 से म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत कि अब बालासाहेब तो नहीं रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक हैं, उद्धव के साथ जा नहीं सकते। अब समय आया है शिवसेना को खत्म करो, शिवसेना को खत्म करो। अरे इसके आएंगे तो कितने 5 या 10 सीटें आएंगी, लेकिन तूने तो कमाल किया, तुझे 63 आमदार आले, दिल्ली आता तुला घाबरते। 2014 साली सुद्धा शिवसेनेला खत्म करण्याची भाषा करणारी लोक, काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 2012 साली मृत्यू झाला। त्यानंतर 2014च्या लोकसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपनं एकत्रित लढवल्या। मोदी लाटेत भाजपला 24 पैकी 23 तर शिवसेनेला 21 पैकी 18 जागा मिळाल्या। शिवसेनेला मिळालेलं यश मोदींमुळे असल्याचं भाजपला वाटायला लागलं। लोकसभेच्या यशाच्या जोरावर भाजपनं विधानसभेत शिवसेनेकडे निम्म्या जागांची मागणी केली। शिवसेनेनं त्याला नकार दिला। 25 सप्टेंबर 2014 रोजी युती तुटल्याची घोषणा एकनाथ खडसेंनी केली। भाजपनं 4ही मित्रपक्षांना आपल्या बाजूने ओढण्यात यश मिळवलं। एकीकडे भाजप शिवसेना युती तुटत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सुद्धा तुटली। राज्यातल्या सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली। 288 पैकी भाजपला 122, शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या। भाजपला बहुमतासाठी 15 आमदारांची संख्या कमी पडत होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। जनतेत रोष असल्याचं दिसताच भाजपनं शिवसेनेला 12 मंत्रिपद देत सत्तेत सोबत घेतलं। युती तुटल्यानंतर 70 दिवसांनी भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी पुन्हा एकत्र आली। भाजपचे नेते अतुल भातखळकरांनी नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलंय। भाजपला शिवसेनेला संपवायचं होतं, तर मग शिवसेना भाजपसोबत 2014 ते 2019 पर्यंत सत्तेत सहभागी कशी झाली असा सवाल त्यांनी केलाय। 14 ते 19 आमच्या बरोबर सत्तेत होता तेव्हा काय झोपला होतात? 17ला सांगितलं आम्ही युतीत सडलो, आयुष्यात कधी युती करणार नाही, आणि मग 19च्या लोकसभेला युती केलीत, 19च्या विधानसभेला युती केलीत। मग तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय? का शिवसेना संपवण्याच्या कटात तुम्ही स्वतः सहभागी होतात? शेवटची शक्यता खरी वाटते। बाळासाहेबांनंतरही शिवसेनेला यश मिळवून दिल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्याचं खूप कौतुक झालं। 2019च्या निवडणुका मात्र शिवसेना आणि भाजपने एकत्र लढवल्या। मात्र 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग आकाराला आला।
2.5 वर्ष सत्तेपासून दूर राहावं लागणाऱ्या भाजपनं अखेर एकनाथ शिंदेंना ताकद देऊन शिवसेनेत फूट पाडली। जे 2014 मध्ये जमलं नाही ते 2022 मध्ये घडलं। ठाकरेंकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं तरीही हा संघर्ष संपलेला नाही। आता शिवसेनेचा फैसला जनतेच्या कोर्टात होणार आहे। त्यानंतरच ठाकरेंची शिवसेना संपली की पुन्हा उभारी घेणार हे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।